60 वर्षांनंतर तुम्ही अजून किती वर्षे जगाल? हे 7 वैज्ञानिक संकेत सांगतात खरे. तुम्ही कधी विचार केला आहे का की 60 वर्षांनंतर तुम्ही अजून किती वर्षे जगाल? जर होय, तर तुम्ही एकटे नाही आहात. आपल्याला सगळ्यांनाच आपले सुवर्ण वर्षे निरोगी, आनंदी आणि दीर्घ हवी असतात. पण तुम्हाला माहिती आहे का? काही छोटे छोटे संकेत आपल्याला अंदाज देऊ शकतात की आपले आयुष्य किती लांब असेल. होय, विज्ञानाने असे 7 संकेत ओळखले आहेत जे सांगतात की 60 नंतर आपण किती जगू शकतो. आणि आज आपण याच संकेतांबद्दल बोलणार आहोत. चला तर मग पहिल्या संकेतापासून सुरुवात करूया, आणि हा संकेत तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो. पहिला संकेत आहे तुमच्या चालण्याचा वेग. होय, तुम्ही किती वेगाने किंवा हळू चालता यावरून तुमच्या आयुष्याबद्दल खूप काही समजू शकते. संशोधन सांगते की जे लोक 60 नंतरही वेगाने आणि स्थिर चालतात ते बहुतेक वेळा जास्त आयुष्य जगतात. हळू चालणे हे अनेकदा स्नायूंची कमजोरी किंवा इतर आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते. पण घाबरू नका. जर तुमची चाल हळू असेल तर रोज थोडं चालून ती सुधारता येते. आणि लक्षात ठेवा, इथे वेगाने चालणे म्हणजे धावणे नाही, तर आरामदायक गतीने चालणे आहे ज्यात तुम्ही सहज राहता. दुसरा संकेत आहे तुमच्या पकडीची ताकद. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की काही वयोवृद्ध लोक दरवाजाचा हँडल सहज उघडतात, तर काहींना ते कठीण जाते. ही छोटी गोष्ट तुमच्या आरोग्याबद्दल मोठं सांगते. जर तुमची पकड मजबूत असेल तर ते चांगल्या स्नायू आणि हाडांच्या ताकदीचं लक्षण आहे, आणि ही ताकद तुम्हाला दीर्घ आयुष्य देऊ शकते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची पकड कमजोर होत आहे, तर रोज हातांच्या सोप्या व्यायामांचा सराव करा. जसे रबर बॉल दाबणे किंवा हलके वजन उचलणे. छोटे प्रयत्न मोठे बदल घडवू शकतात. तिसरा संकेत आहे तुमचा आहार. होय, तुम्ही काय खाता हे फक्त तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या आयुष्यावरही परिणाम करते. संशोधन सांगते की जे लोक फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि हेल्दी फॅट्स खातात ते केवळ जास्त आयुष्य जगत नाहीत तर आजारांपासूनही दूर राहतात. आता जर तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला गोड पदार्थ आणि पकोडे खाण्याची सवय आहे, तर काळजी करू नका. हळूहळू आपल्या आहारात आरोग्यदायी गोष्टी समाविष्ट करा. दिवसाला एक सफरचंद, एक मूठभर सुकामेवा. छोटी सुरुवात मोठे परिणाम देऊ शकते. तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या रोजच्या छोट्या छोट्या कामांमधूनही तुमच्या आयुष्याबद्दल संकेत मिळतात. जसे की जिने चढणे किंवा बाजारातून सामान आणणे. आपण आतापर्यंत 3 वैज्ञानिक संकेत पाहिले आणि आता चौथ्या संकेताकडे वळूया. तो म्हणजे तुमच्या दैनंदिन क्रिया. वैज्ञानिक संशोधन सांगते की जे लोक 60 नंतरही आपली छोटी मोठी कामे स्वतः करतात, जसे बागकाम, घराची साफसफाई किंवा नातवंडांसोबत खेळणे, ते अधिक सक्रिय राहतात आणि त्यांचे आयुष्यही वाढते. या छोट्या छोट्या क्रिया तुमच्या शरीराला तंदुरुस्त ठेवतात. म्हणून जर तुमची मुलं म्हणत असतील, बाबा, आता आराम करा. जर आपण सगळं काम स्वतः करू शकतो, तर त्यांना प्रेमाने नकार द्या. त्यांना सांगा, नको बाळा, हेच माझ्या आरोग्याचं रहस्य आहे. पाचवा संकेत थोडा वेगळा आहे. तुमची स्मरणशक्ती आणि मानसिक चपळता. तुम्हाला आठवतं का की आज सकाळी नाश्त्यात काय खाल्लं होतं? जर होय, तर ही चांगली बातमी आहे. संशोधन सांगते की ज्येष्ठ नागरिकांची स्मरणशक्ती चांगली असते आणि जे नवीन गोष्टी शिकण्याची आवड ठेवतात, त्यांचं आयुष्य अधिक लांब आणि निरोगी असण्याची शक्यता जास्त असते. पण कधी कधी चावी ठेवून विसरणं हे सामान्य आहे, घाबरू नका. मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी रोज काहीतरी नवीन करा. कोडी सोडवा, नवीन रेसिपी करून पहा किंवा आपल्या नातवंडांकडून मोबाईल वापरायला शिका.
6वा संकेत कदाचित सर्वात महत्त्वाचा आहे. तुमचे नातेसंबंध आणि आनंद. विज्ञान सांगते की जे लोक 60 नंतरही मित्रपरिवाराशी जोडलेले राहतात, हसतात, गप्पा मारतात, त्यांचं हृदय आणि मेंदू दोन्ही निरोगी राहतात. एका संशोधनात आढळलं आहे की एकटेपणा हा धूम्रपानाइतकाच धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की वयानुसार तुमचं सामाजिक जीवन कमी होत आहे, तर आजच एखाद्या जुन्या मित्राला फोन करा किंवा शेजाऱ्यांसोबत चहाचा प्लॅन करा. लक्षात ठेवा, प्रत्येक वयात मनाने जोडलेलं राहणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, चांगली झोप फक्त आजसाठीच नाही तर पुढील अनेक वर्षांसाठी फायदेशीर असते. आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या 7व्या संकेताकडे येतो. तुमची झोप आणि तणावाची पातळी. संशोधन सांगते की जे ज्येष्ठ दररोज 7 ते 8 तासांची चांगली झोप घेतात आणि तणावापासून दूर राहतात, त्यांच्या हृदय, मेंदू आणि संपूर्ण शरीरावर त्याचा उत्तम परिणाम होतो. खरं तर झोप ही शरीराच्या दुरुस्तीची सर्वात महत्त्वाची वेळ असते. पण फक्त झोपच नाही, तणाव कमी ठेवणंही तितकंच आवश्यक आहे. सतत तणावात राहिल्याने शरीरातील पेशी लवकर वृद्ध होऊ लागतात. एका अभ्यासानुसार जे लोक आयुष्य हलक्या-फुलक्या पद्धतीने जगतात आणि नेहमी हसत राहतात, ते सरासरी 5 ते 7 वर्षे जास्त जगतात. पण इथे एक मोठा प्रश्न आहे. जर आपण या 7 संकेतांमध्ये काही बाबतीत मागे असू, तर आपलं आयुष्य कमी होईल का? अजिबात नाही. हे संकेत भविष्य सांगण्यासाठी नाहीत, तर आपल्याला सुधारण्याची संधी देण्यासाठी आहेत. चला, हे 7 संकेत पुन्हा थोडक्यात पाहूया. तुमची चालण्याची गती, पकडीची ताकद, चांगल्या आहाराच्या सवयी, रोजच्या क्रिया, स्मरणशक्ती आणि मानसिक चपळता, सामाजिक नातेसंबंध आणि आनंद, तसेच झोप आणि तणाव व्यवस्थापन. आता सर्वात महत्त्वाचं, यातील प्रत्येक गोष्ट तुम्ही हळूहळू सुधारू शकता. तुमचं वय 60 असो, 70 असो किंवा 80, आजपासून छोटे छोटे पाऊल उचला. दररोज फक्त 10 मिनिट चालण्यापासून सुरुवात करा. आठवड्यातून एकदा जुन्या मित्राला भेटा. रात्री 15 मिनिट लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, जीवन फक्त वर्षांची संख्या नाही, तर प्रत्येक वर्षात जीवन भरायची कला आहे. तुमचा प्रत्येक दिवस आनंदी आणि निरोगी बनवण्याची ताकद तुमच्याच हातात आहे. मग आजपासूनच सुरुवात का करू नये? जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर जरूर शेअर करा. तुमच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा. नमस्कार.